असा हा आपला लाडका श्रावण आलेला आहे आणि श्रावण म्हटलं की आपण काय करतो? छान छान वेगळे वेगळे पदार्थ. तर आज आपण बघणार आहोत मस्तपैकी हिरवीगार पालकाची भजी. मन भावन हा श्रावण. बघा किती छान आवाज येईल बघा. कुरकुरीत. श्रावणाची पूर्वतयारी हा मागचा व्हिडिओ बघितलात का? अजूनही बघा, जरी श्रावण सुरू झाला असला तरीही बघा, कारण ती पूर्वतयारी आपण कधीही सुरू करू शकतो. खरंच नक्की बघा. एकदम इंटरेस्टिंग पूर्वतयारी आहे, कधीही सुरू करू शकता. नक्की व्हिडिओ बघा, छान वाटेल तुम्हाला. तर मैत्रिणींनो, असा हा आपला लाडका श्रावण आलेला आहे आणि ह्या श्रावणामध्ये हा सुंदर फुलांचा बहर बघा ना, किती छान फुलं. मला तर बाई हा बहर बघून म्हणावंसं वाटतंय, हसरा नाचरा, हसरा नाचरा, जरासा लाजरा, हसरा नाचरा, जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला, हसरा नाचरा, जरासा लाजरा, हसरा नाचरा, जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला. तर आजच्या ह्या आपल्या पदार्थातला मुख्य घटक आहे पालक. छान कोवळा पालक घ्यायचा, म्हणजे एखादी जुडी पालकाची पण कोवळी पाहिजे. पालक छानपैकी असा बारीक चिरून घ्यायचा आणि त्याची देठं पण घ्यायची, कारण देठं घेतली ना तर ती भजीला छान असा कुरकुरीतपणा येतो. आता इथे हा बेबी पालक मिळतो, पण आपल्याकडे जो मिळतो ना तो छान कोवळा पालक आणायचा, त्याची देठं पण घ्यायची आणि गावठी पालक असेल तर मस्तच, कारण तो चवीला छान असतो. पण देठं मात्र घ्यायची छानपैकी. तर आजच्या ह्या आपल्या पालक भजीसाठी लागणारं साहित्य आहे बेसन पीठ, कॉर्नफ्लॉर, धणे, तीळ, हिंग, ओवा, मीठ आणि अर्थात आपला आजचा हिरो पालक, हिरवी मिरची आणि लसूण. तर पालक भजी बनवण्यासाठी हे साहित्य आहे. अगदी सोपं साहित्य आहे मैत्रिणींनो. आणि इथे मी म्हटले की कॉर्नफ्लोअर नसेल तर तांदळाचं पीठ. तर अशा आपल्या रोजच्या वापरातल्या अगदी वस्तू आहेत. तर सर्वप्रथम आता आपण हे भजीचं पीठ तयार करूया. सगळ्यात आधी आपण घेऊया हा आपला चिरलेला पालक, त्यानंतर चिरलेलं नाही, ॲक्च्युली ते किसलेला लसूण आहे आणि चिरलेली मिरची. लसूण अगदी मस्त किसून घ्यायचा किसणीने. आणि ह्याच्यामध्ये आता आपण घालूया बेसन पीठ. 1 वाटी मी म्हटलंय, पण आधी थोडं घालायचं, कारण खूप जास्त पीठ नको, त्याच्यामध्ये पालक जास्त दिसला पाहिजे. मग कॉर्नफ्लॉर, जर कॉर्नफ्लॉर नसेल आपल्याकडे तर आपण आपलं घरातलं तांदळाचं पीठ जरी घातलं तरी चालेल. त्यानंतर एक अर्धा चमचे धणे, तीळ 1 मोठा चमचा, जास्त आवडत असेल तर तुम्ही 2 चमचे घातले तरी चालेल. थोडासा अगदी ओवा, किंचित चिमूटभर हिंग, मीठ, आणि आता पाणी साधारण 1 अर्धी वाटी असं प्रमाण घेऊया. पण पाणी कोणत्याही पदार्थामध्ये पाणी घालताना जरा बेताने घालायचं.
अंदाजाने घालत जायचं आणि हे भजीचं पीठ असं मळून घ्यायचं. आपल्याला जर कमी वाटलं तर घालायचं, पण एकदम घालू नये त्याच्यामध्ये. आणि असं खूप मऊ करायचं नाही आपल्याला, असं बऱ्यापैकी बघा जरा असं गोळा बनला पाहिजे त्याचा. आता बघा पीठ साधारण थोडंसं कमी वाटतंय, अजून आपण त्याच्यामध्ये थोडंसं घालूया पीठ, कारण ते बाइंडिंग होत नाही आहे. त्यामुळे थोडं आणखीन एक बेसन पीठ आपण वरून अंदाजाने करत राहायचं. जर मी एक वाटी म्हटलंय, आपली ही मस्तपैकी पालकची भजी तयार आहे. कमी बघा वाटतंय किती छान दिसते. त्याच्यामध्ये आलं की नाही श्रावणाचा फील. थोडं बेसन पीठ घालून थोडंसं पाणी, तर ही सोपी पालकाची भजी नक्की करून बघा. मस्त मिक्स करूया. हे बघा साधारण असं पाणी कमीच घालायचं. जास्तीत जास्त पालक दिसला पाहिजे. पीठ जर जास्त झालं ना तर मग ती भजीची मजा नाही येणार. त्याचं पीठ वाटेल. अशी छान पालक त्याच्यात दिसला पाहिजे आणि चवीला पण असा पालक लागला पाहिजे. हे बघा साधारणतः असं पीठ झालं पाहिजे. बाइंडिंग कमी वाटत असेल तर आपलं जे प्रमाण आपण ठरवले 1 वाटी, ते मी पूर्ण पीठ घेतली. त्याच्यामध्ये म्हटलं किंचित तर थोडंसं पाणी घाला आणि एक गोळा तयार करून, तर मध्यम आचेवर आपलं तेल तापल्यानंतर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये भजी सोडायची आहे, थोडीशी चपटी करून. हे बघा चपटी केली तर म्हणजे ते आतून पण छान शिजतात आणि कुरकुरीत सुद्धा होतात. ते तुम्हाला हाताने जमत नसेल तर मग चमच्याने पण तुम्ही घालू शकता. आणि मग चमच्याने तेलात सोडल्यानंतर थोडी वरून अशी प्रेस पण करू शकता. हे बघा अशी थोडी चपटी करून अशी भजी आपण तेलामध्ये सोडायची आहे. एका बाजूनी भजी अशी तळून झाली 1 ते 1.5 मिनिटं की मग ती आपण उलटायची आहे. म्हणजे अंदाज घ्यायचा नाही की आपण जशी कांदा भजी वगैरे करतो ना त्या पद्धतीने. ती आता एका बाजूने झाली आहे. बघा साधारण असा रंग आला की आपण ती उलटून घ्यायची आणि थोडा वेळ मग परत ती भजी छान तळून द्यायची. हे बघा गॅस आपल्याला जसा पाहिजे तसा कमी जास्त करायचं. हे बघा साधारणतः असा रंग आला पाहिजे, करपवायची नाहीत. पाहिजे तर एखादी आधी छोटीशी भजी करून बघायची ट्रायल म्हणून. हे बघा मी इथे करून बघितली आणि बघायची पण शिजली आहे का बरोबर. मंडळी आपली भजी तयार झालेली आहे पालकची मस्तपैकी. आपण ती काढतोय प्लेटमध्ये. काय मस्त ना, आता कधी खाते असं झालंय मला. बघा आता छानपैकी आवाज कसा येईल बघा. आहे कुरकुरीत झाले की नाही मस्त आणि अजिबात तेलकट नाही. बघा बघा किती छान आवाज येईल बघा. कुरकुरीत. तर अशा सोप्या पद्धतीने मस्तपैकी तयार झाली आहे पालकाची भजी. नक्की करून बघा आणि कशी झाली आहेत मला कमेंट करून सांगा. तर असे श्रावणामध्ये छान असे सोपे पदार्थ करा, पण छान वेगळे, आणि श्रावण मस्त एन्जॉय करा.